नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नव्याने यावर्षी चालू झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 यामध्ये इयत्ता 4थी स्कॉलरशिपचा आपण पेपर पॅटर्न पाहणार आहोत। बघा, यामध्ये तुम्हाला 2 पेपर असतात, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2। तर पेपर क्रमांक 1 हा 150 गुणाचा असतो व पेपर क्रमांक 2 हा 150 गुणाचा असतो। यासाठी जो कालावधी आहे यासाठी असतात 90 मिनिट आणि पेपर 2 साठी सुद्धा असतात 90 मिनिट। बघा, पेपर 1 मध्ये 2 विषय असतात, त्यामध्ये प्रथम भाषा मराठी हा विषय 25 प्रश्न एकूण 50 गुणासाठी विचारले जातात व दुसरा विषय असतो यामध्ये गणित, यामध्ये एकूण 50 प्रश्न व 100 गुण असतात। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पेपर 1 मधील गणित या विषयाचा अभ्यास आणि कोणता विषय, कोणता घटक किती मार्क्सला विचारला जातो याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत। बघा, तर तुम्हाला घटक एकूण 7 घटक आहेत। त्यामध्ये पहिला घटक आहे संख्याज्ञान। हा घटक 16% विचारला जातो, म्हणजे यावरती एकूण प्रश्न जे आहेत ते 8 प्रश्न विचारले जातात आणि या घटकासाठी जे गुण असणार आहेत ते गुण असणार आहेत 16। मग संख्याज्ञान यामध्ये कोणते कोणते घटक येतात, म्हणजे या घटकामध्ये कोणते उपघटक आहोत याचे आपण एक एक उपघटकावरती डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत। त्यानंतर आपला दुसरा घटक आहे संख्यावरील प्रक्रिया। संख्यावरील क्रिया। बघा, संख्यावरील क्रिया हा घटक जो आहे तो आपल्याला 20% विचारला जातो, म्हणजेच यावरती आपल्याला 10 प्रश्न आणि हा घटक आपल्याला 20 गुणासाठी विचारला जाणार आहे। तिसरा घटक आहे आपला अपूर्णांक। बघा विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांक हा जो घटक आहे तो आपल्याला आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये 12% विचारला जातो, म्हणजे यावरती एकूण 6 प्रश्न आणि 12 गुण असणार आहेत। ठीक आहे। त्यानंतर चौथा घटक आहे आपला मापन व महत्व मापन। मापन किंवा यालाच आपण काय म्हणतो, महत्व मापन। हा जो घटक आहे तो आपल्याला 20% विचारला जातो, म्हणजेच काय तर यावरती 10 प्रश्न आणि 20 गुण असणार आहे। ठीक आहे। यानंतर पाचवा घटक आहे आकृतिबंध। हा जो घटक आहे तो 8% विचारला जातो, म्हणजेच काय तर या घटकावरती एकूण 4 प्रश्न 8 गुणासाठी विचारले जाणार आहेत। ठीक आहे। त्यानंतर 6वा घटक आहे आपला भूमिती। भूमिती आणि हा जो घटक आहे तो 18% विचारला जातो। सगळ्यात मोठा घटक हा आहे 18%, म्हणजे यामध्ये आपल्याला 9 प्रश्न आणि हे प्रश्न 18 गुणासाठी विचारले जाणार आहे। 7 नंबरचा जो घटक आहे तो आहे चित्रालेख। हा घटक आपल्याला 6% विचारला जातो। 6% म्हणजे 3 प्रश्न आणि 6 गुण असणार आहे। बघा, सगळ्यात मोठा घटक जो आहे तो आहे संख्येवरील क्रिया, जो की आपल्याला 20 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे। दुसरा जो आहे महत्व मापन, तो सुद्धा आपल्याला 20 गुणासाठी आहे आणि तिसरा घटक सर्वात मोठा आहे तो भूमिती, तो घटक आपल्याला 18 मार्क्ससाठी विचारणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, या 7 घटकावर आपल्याला एकूण 100 गुणाचा पेपर येणार आहे आणि या प्रत्येक घटकातील उपघटकावर आपण त्याचे सेपरेट वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत। असेच पूर्ण आपल्याला शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।
धन्यवाद.